तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संभावना ज्यावेळी असते त्यावेळी काय काय केलं पाहिजे या संदर्भातली ही बैठक होती, त्याचं नियोजन आपण केलेलं आहे। ही मान्सूनपूर्व तयारीची एक जी नोट आहे ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे सर्क्युलेट करतो। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती अधिकारी आमच्या देतील। त्याच्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत। ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते तिथं आपल्याला काय करायचं आहे, हायवेचे घाट आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे, छोट्या छोट्या रस्त्यांवरच्या मोऱ्या आहेत परंतु गाळांना त्या साचलेल्या असतील तर काय करायचं आहे, वाशिष्ठ नदीचा गाळ अजून 15 दिवसामध्ये किती काढायचा आहे, सावित्री नदीचा किती काढायचा आहे, जगबुडीचा किती काढायचा आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतले। आणि निर्णयानं अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की अतिशय सतर्कतेनं पुढचे 4 महिने आपण काम करणं गरजेचं आहे। निदान ऑगस्टपर्यंत तरी काम करणं गरजेचं आहे। आपल्याकडचा सगळ्यात जास्त रेनफॉल हा जुलैमध्ये असतो, तर जुलैमध्ये देखील आपण सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत। पोलीस विभागाची यंत्रणा देखील सक्षमपणानं युद्धपातळीवर काम करण्यासाठी तयार आहे। प्रशासन देखील तयार आहे, कंट्रोल रूम देखील तयार आहे। आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। आणि चर्चेमधनं एक जो आपल्याशी संबंधित एक जो विषय निघाला त्याच्याबद्दल मला आपल्याला विनंती करायची आहे की आपली धरणांची जी पातळी असते किंवा नद्यांची पातळी असते आणि त्याचा एक चार्ट आपल्याकडे येत असतो, तर काही ठिकाणी असं बघायला मिळतं की आपणहून त्याच्यामध्ये कदाचित माहिती नसल्यामुळे भीती निर्माण करण्याचं काम होतं की आता ही पातळी अजून वाढल्यानंतर हे गाव निघून जाईल, ते गाव निघून जाईल। तर अशा बातम्या आपण टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्यामधनं पॅनिकनेस येतो आणि तिथनं लॉ अँड ऑर्डर होण्याची देखील शक्यता असते। म्हणून जिल्हाधिकारी साहेब ती एक आचारसंहिता तयार करतील की बाबा सतर्क राहण्याच्या दृष्टीनं चौथ्या स्तंभानं देखील काय सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाला, हे एक आचारसंहिता देतील आणि त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासमवेत आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो। त्यांचं देखील प्रमोशन झालं आहे आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं 2-2.25 वर्षामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जिल्हा सांभाळला, मग रिफायनरीचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर अनेक झालेली आंदोलनं असतील, जातीजातीमध्ये तेढ निर्माण ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी घेतलेले डिसिजन असतील, यांनी एक वेगळं काम बाकीच्या एसपींपेक्षा धनंजय कुलकर्णी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून प्रशासनाच्या मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचालीला देखील आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुमच्या वतीनं देखील भावी वाटचालीला त्यांच्या शुभेच्छा देतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली जी आता तिरंगा रॅली आहे ती तिरंगा रॅली 5:30 वाजता सुरू होईल आणि 7-7:30 वाजेपर्यंत संपेल। आमचा अंदाज असा आहे की सगळ्यात मोठी रॅली रत्नागिरीमध्ये निघेल अशी शक्यता आहे। नियोजन आम्ही केलेलं आहे। पुढे साहेब आपत्ती निवारणामध्ये 2 दिवसापूर्वी महावितरणच्या एकंदरीत कारभारामध्ये संपूर्ण रत्नागिरी शहर काढून चारही ठिकाणचे त्यांची जी फेल्युअर झाली होती त्या बाबतीत जरा काय आज महावितरणच्या बाबतीमध्ये देखील मला असं वाटतं की तुम्हीच माझ्या निदर्शनास ते आणून दिलेलं होतं। आज एससीनं आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना सांगितलेलं आहे की याची पुनरावृत्ती होऊ नये, त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महावितरणने केल्या पाहिजे, त्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आपण आता आपण नैसर्गिक आढावा घेतल्याच्यामध्ये धोकादायक ठिकाणे किती आहेत? फॉर एक्झाम्पल पूर येणारे ठिकाण म्हणा, रेल्वेचे असतील, एसटीचे असतील, धरणांचे असतील, असे सेन्सिटिव्ह ठिकाण आपण हे बघा, पूरप्रवण तालुका चिपळूण, राजापूर, खेड, संगमेश्वर, खाडी नदी समुद्र किनाऱ्याजवळची गावे 206। तुम्ही जो आता ज्याचा उल्लेख केलात की पूर प्रवण गावे, पूर किती गावांमध्ये येऊ शकतो तर ती 50। दरड किती ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे तर ती 126 ठिकाणी। दरड घटना 2005 पासून 2021 पर्यंत 7 घडल्या, त्याच्यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला, तर त्याची प्रिकॉशन आपण घेतो। जिल्ह्यातील रासायनिक कारखाने किती आहेत तर 390 आहेत, त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ सगळ्यात जास्त असणारे 13 आहेत, रासायनिक 161 आहेत आणि त्याच्या खालोखाल 24 आहेत। आता प्रमुख दरड प्रवण घाट आंबा घाट, अणुस्कुरा घाट, कुंभारली घाट, परशुराम घाट, भोसते घाट आणि कशेडी घाट। महापूर ज्यावेळी आला होता तो 2005ला आला, 2008ला आला, 2010ला आला, 2019 आणि 2021। त्याचा फटका कुठं बसला तर चिपळूण, खेड, दापोली, संगमेश्वर आणि रत्नागिरी। दरड कुठं कुठं कोसळली 2005, 2009, 2010, 2015
चिपळूण, राजापूर, दापोली, खेड, संगमेश्वर. म्हणून मी मगाशी असं म्हटलं की फार मोठी टिप्पणी आहे ती सगळी मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये फक्त आता ह्या आढाव्यामध्ये किती लोकांचं स्थलांतरित करावं लागेल असं काय आकडा काय सांगतो? नाही, याच्यामध्ये पण आहे ना, याच्यामध्ये देखील एक मिनिट तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये पण आहे 206 गावामध्ये ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. आवश्यकता भासली तर 206 गावातल्या लोकांना आपल्याला शिफ्ट करावं लागेल. अशी लोकसंख्या किती आहे 206 गावांची? डिटेल्स आहे सर मेन बोलू काय बोला ना. मेन आता मुंबई गोवा महामार्ग आणि मिर्या नागपूर घाटचं आहे. ह्या सगळ्या दोन्ही महामार्गाच्या कामामुळे आपल्याला काय पावसाळ्यात त्रास होऊ शकतो की शक्यता आहे का? काजी साहेब, मला एक असं याच्यामधनं सांगायचं की मी स्वतः रत्नागिरी कोल्हापूरवरनं देखील प्रवास करतो आणि मुंबई गोवा हायवेवरनं देखील प्रवास करतो. आम्ही आता जी माहिती घेतली कशेडीपासून परशुरामपर्यंत, परशुरामपासून चिपळूणपर्यंत, चिपळूणचा मधला काही भाग जर सोडला तर चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत हा नॅशनल हायवे आपला एकदम पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आरवलीपासून संगमेश्वरचा जो विषय आहे तो आरवलीचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे. प्रश्न राहिला आहे फक्त संगमेश्वरचा. संगमेश्वरमध्ये सिंगल लेन ब्रिज असल्यामुळं आपल्याला ट्रॅफिक अर्धा पाऊण तास आपल्याला ते थांबलेलं दिसतं. सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबरपर्यंत दुसरा पूल सुरू झाल्यानंतर हा देखील आपला प्रश्न निकालात निघणार आहे. पुढे विषय राहिला संगमेश्वर टू हातखंबा. ते काम थोडं संथ गतीनं आहे. ते देखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर, पावसाळ्यात वाहनांना आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या आहेत. बाकी लांजापासूनचा पुढचा रस्ता वाकेडपासूनचा अगदी गोव्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. मिऱ्या नागपूरचा विषय असा आहे, मिऱ्या नागपूर हा मिऱ्यापासून साळवी स्टॉपपर्यंत पूर्ण झालेला आहे. साळवी स्टॉपपासून पुढे काम चालू आहे. कुवारबावच्या पुलाचं काम होणार आहे. कुवारबावपासून अगदी पानवलपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पानवलपासून हातखंब्यापर्यंत जंक्शनपर्यंत काम सुरू आहे. हातखंब्यापासून झरेवाडीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. झरेवाडीचा मधला पॅच शिल्लक राहिला आहे. झरेवाडीपासून नागलेवाडीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. पालीचं काम शिल्लक राहिलेलं आहे, ब्रिजचं, आणि बऱ्यापैकी आंबा घाटापर्यंत तो देखील पूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की काम ते पूर्ण झालेलं नाही किंवा ते रखडलेलं आहे. दोन्ही हायवेची कामं ही युद्धपातळीवर सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेणार आहोत. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉन्क्रिटीकरण जर पडलं ना तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मातीकाम जे आहे ना ते पावसाच्या आधी जर राहिलं तर ते कुठेतरी थोडं नाही, त्याच्यासाठी आपण काय केलं आहे की कॉन्क्रिटीकरण जर झालं नाही तर त्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करावी, परंतु 4 महिन्यामध्ये खड्डे पडू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये अशा स्पष्ट बघा ठेकेदार पण आले, त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत. आपण यामध्ये जे आपल्या नैसर्गिक आपत्ती पावसाळ्यामध्ये विशेष कंट्रोल रूम सुरू करतात त्या ठिकाणी बरेचसे फोन आहेत ते सगळ्यांना लँडलाईनला किंवा त्याचे मोबाईल बऱ्यापैकी लावत नाही. जरा पाऊस पडला की त्याचे मोबाईल लागत नाही. ह्या सगळ्या कंट्रोल रूम मध्ये आपण स्पेशली बीएसएल की अन्य कुठले लँडलाईन नंबरच द्या आणि ते फ्लॅश करा. लँडलाईन नंबर आहे, रेल्वे असेल, एसटी, रेल्वे, सगळे तहसीलदार ऑफिस जे ठिकाणी कंट्रोल पॉईंट आहेत त्या ठिकाणी. आपल्याला कदाचित आठवत असेल की ही कंट्रोल रूम सुरू झाल्यानंतर या पावसाळ्यात 3 ते 4 वेळा मी स्वतः कंट्रोल रूमला भेट देतो आणि आयत्या वेळी देतो. म्हणजे असं पण नाही की सकाळी देतो, रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता. त्याच्यामुळे कंट्रोल रूम आपली सक्षमपणानं सुरू आहे. पण तुम्ही जी सूचना केली की त्याच्यामध्ये बाबा अजून कपॅसिटी त्याची वाढवली पाहिजे फोनची, ते आपण नक्की करू. 24 सॅटेलाईट फोन आपल्याकडे आहेत. नालेसफाईच्या बाबतीमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला होता की रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणारी जी नालेसफाई भरलेली आहे, नाला भरलेला आहे, त्या संदर्भात देखील मी सूचना दिलेल्या आहेत. ते आजच्या आज त्यांना कारवाई करायला मी सांगितलं. आज सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. परत सोमवारी मी आढावा घेतो. सगळं केलंय. सोमवारी मी जिल्हाधिकाऱ्यांना असं बोललेलो आहे की सोमवारी सकाळी लवकर निघून अगदी खारेपाटणपासून कशेडी घाटापर्यंत सगळा नॅशनल हायवे मी स्वतः बघणार आहे. चला मिऱ्या नागपूर हायवेमध्ये परटवण्याचा जो भाग आहे तो आता तुम्ही जाऊन बघितला तो अत्यंत धोकादायक झालेला आहे. एका साईडला पूर्ण दरी झालेली आहे आणि माती पूर्ण रस्त्यावर आहे. परवा तिथे 2-3 ऍक्सिडेंट म्हणजे दुखापत झाली नाही पण ऍक्सिडेंट झाले. तर त्याचं कसं काय आणि साळवी तुमच्याकडे आहे ना सांगा. JK फाईल्सच्या इथे सुद्धा आता बऱ्यापैकी भराव आहे तो खाली येणार.
साहेब JK पाहिजे साईटपला नेमकं ते काय करणार आहे तिथे काय करणार आहे ते लोकांना नाही. कळत नाही. आणि शेड नाहीये त्यामुळे नाही, बराचसा नाही, प्रॉब्लेम सर्कल होणार साहेब, आहे. नाही, नाही, सर्कल आपण ऐका, माझी विनंती आहे आपल्याला, ही कामं एका दिवसात होत नाहीत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी स्वतः जिथं म्हणजे कोणी राग मानू नये, तुमच्यापेक्षा जास्त वेळा त्या रस्त्यावरनं मी प्रवास करतो. माझा स्वतःचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तिथं काय वाईट होऊ नये ही माझी पण भूमिका आहे. परंतु आता जर त्याच्यामध्ये तेवढ्याच उंचीवरनं माती टाकायची आहे तर ते जमिनीच्या खालनं टाकू शकत नाही. त्याच्यामुळे काही काळ कॉन्ट्रॅक्टरना दिला पाहिजे, काही काळ अधिकाऱ्यांना दिला पाहिजे. जर त्यांचं काम 6 महिन्यात संपवा असं असतं आणि 3 वर्ष त्यांनी केलं असतं तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे. आज या नॅशनल हायवेचं 66 नंबरचं सांगत नाही, पण 166चं मी सांगतो की त्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं आहे. अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे ना, वेळ आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना आता सांगू शकत नाही ना असं असं करा म्हणून. मुद्दा असा आहे की तुम्ही पण सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जिथं कुठं अडचणी येतील तिथं मी स्वतः उभं राहून करून घेतो आहे. आज सकाळी येताना सुद्धा जिथं कनेक्टिव्हिटी काही घरांची तुटली होती मी स्वतः उभं राहून त्यांच्याकडनं करून घेतलं. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगत चला, आम्ही ते करत जातो. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यातनं काहीतरी भयानक घडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे. जे लेअर टाकायचे आहेत, जे त्यांना किती मीटर उंच रस्ता पाहिजे, किती मीटरचा काय त्यांना अजून त्याचा स्पेसिफिकेशन असेल त्या पद्धतीने ते काम करत आहेत. त्यावेळेस सूचना माझी म्हणाले एकदा पलटवून येथे चंपक मैदानांना पाहणी करा. ते दरी असल्यामुळे खूप धोकादायक आहे. आता सूचना आहे सर माझी, प्रश्न नाही. नाही सांगितलं ना, करतो ना पाहणी. निर्यात ते आपलं सर पलटवण्यापासून ते आणि एकदा काजी साहेबांना पण घेऊन पाहणी करा म्हणजे शंका येणार नाही. साहेब JK पाहिला नेमकं ते काय करणार आहे, सर्कल ठेवणार आहेत की काय? म्हणजे कामातलं एक प्रेझेंटेशन साळवी स्टॉपचं जे आहे ना, तुम्ही एकदा पत्रकारांना द्या. JK आणि साळवी स्टॉपचं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तुम्ही सर्कल करणार आहात का, तुम्ही काय करणार आहात, की तुम्ही काहीच करणार नाही आहे, तसंच काम टाकून जाणार आहात. ते सगळे एकदा संभ्रम दूर करा. आता तो संभ्रम दूर करताना सार्वजनिक करायचं आहे की वैयक्तिक करायचं ते पण त्यांना सांगितलं तर बरोबर. नाही म्हणजे प्रत्येकाला अर्थ वेगळा घेऊ नका. मी म्हटलं की प्रत्येकाला समजून सांगायचं आहे. नाही सर, परटवण्यावरती नक्की काय करणार आहे ते कळलं तर बरोबर. मी मॅडम त्यांना तेच सांगितलं. नाही मॅडम, मी त्यांना तेच सांगितलं की परटवण्यामध्ये काय परिस्थिती झाली ती संध्याकाळपर्यंत माझ्या पण निदर्शनास आणून द्या. मी पण पाहिजे तरी संध्याकाळपर्यंत आहे, मी पण व्हिजिट करतो. पण कुठेही मानवहानी होणार नाही, नुकसान कोणाचं होणार नाही शेतीचं, याची दक्षता कॉन्ट्रॅक्टर लोकांनी घेतली पाहिजे. आणि जे मी पहिल्यापासून सांगतोय की काही वाड्यांची कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे तुमचं भराव झाल्यामुळं किंवा तुम्ही खाली गेल्यामुळे, तर त्या कनेक्टिव्हिटी पावसाच्या अगोदर क्लिअर झाल्या पाहिजे थ्रू आउट मिऱ्यापासून आंबा घाटापर्यंत. आजची माझी आमच्या प्रेस एवढ्या मोठं सूचना आहे माझी. आपण इकडचे पत्रकार, तुम्ही आमचे पालक आहात. पालक, ठेकेदार आणि पत्रकार ह्या दोन्ही रस्त्याची थोडीशी पाणी करूया. आपल्या भागात होते तारीख आणि वेळ सांगा. तुम्ही सांगा, जाऊ तुम्ही नेते. आज संध्याकाळी जाऊ परटवण्यावर. तुम्ही सांगाल तेव्हा आमचा काय प्रॉब्लेम. साहेब बोलू ना, आज परटवण्यावर जाऊ. आज रॅली आहे. सोमवारी सकाळी माझ्याबरोबर चला, येस जाऊया. खारेपाटणपासून कशेडीपर्यंत. आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयामध्ये 2018 आणि 19 मध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प 2 आपल्याकडे भूमी अंतर्गत वीज वाहिनींचा प्रकल्प आहे. हा भूमीगत मिऱ्यावरती आजही गेले 8 दिवस तुम्ही बघितलं असेल. आता लाईट सुरू झाल्या, पण 8 दिवसापूर्वी तिथल्या लाईट्स नव्हत्या आणि पूर्ण मिऱ्या म्हणजे पथदिवे अंधारात होते. तर ते कॉन्ट्रॅक्टरने कम्प्लेशनचं लेटर दिलेलं आहे, पण कामं अर्धवट आहे. नाही मॅडम, 2 भाग आहेत त्याच्यातले. लाईट का गेली हा एक वेगळा विषय आहे आणि काम इनकम्प्लीट काय हा वेगळा विषय आहे. दोनाची आपण एक सांगड घातली तर एक कोणतरी सुटणार त्याच्यातनं. म्हणून महावितरणच्या लोकांना आम्ही सांगितलं की लाईट शाबूत ठेवणं ही महावितरणची जबाबदारी आहे. आणि महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं जी अर्धवट राहिली ती त्यांच्याकडनं काम जर करून घेतलं नाही, त्यांनी जर केली नाही, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे. 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत तुमचे की एक काम अर्धवट आहे आणि दुसरं लाईट गेली. दोन्ही ग्रामपंचायतींचं तुम्हाला पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे की कंत्राटदाराने काम व्यवस्थित केलेलं नाही. मॅडम 3-4 वर्ष पत्रव्यवहार होते. मॅडम आपल्याला कदाचित थोडी कमी माहिती असेल. या बाबतीमध्ये मी 4 बैठका घेतल्या. 4 बैठका घेऊन त्यांना जे काही समज द्यायचे ते समज दिलेले आहेत. परंतु ग्रामपंचायतीनं ज्यावेळी बोगस काम झालं असं त्यांना कळलं त्याचवेळी जर ते काम थांबवून टाकलं असतं तर हा विषय संपला असता. आता 2 वर्षानंतर आपण तक्रार केल्यानंतर ते एक तर खणून काढावं लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागेल आणि तो पर्याय काढण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत महावितरणाला. धोकादायक झालेलं होतं कारण तिथे गुरं पण मृत झाली होती. तर मी सांगितलं ना मॅडम, मी स्वतः व्हिजिट करतो ना. मी स्वतः सोमवारी जाईल.
यावर माझा उपप्रश्न असा आहे की आता भूमिगत वीज वाहिन्या किती टक्के टाकून झाली, 100% झाली, 50% ते जरा सांगा साहेब, ते बरं पडेल. दोन योजनेतली कामं आपल्याकडे साहेब बघा, धूप प्रतिबंधक बंधारे हे एकूण 25 होते, 140 कोटीचे, जो आता मॅडमने प्रश्न विचारला ते. खार बंधारे 8 होते, 14.79 कोटीचे. त्याच्यानंतर शेल्टर हाऊस दापोली तालुक्यामध्ये 5, खेड तालुक्यामध्ये 5, राजापूर तालुक्यामध्ये 4, रत्नागिरी तालुक्यामध्ये 6 आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 1 अशा ह्या शेल्टर हाऊस होत्या. आणि भूमिगत विद्युत वाहिनी जी आहे ती रत्नागिरी व खेड विभागात 300 कोटी रुपयाचं ते काम होतं. असे 703 कोटी रुपयाची चक्रीवादळाच्या निमित्तानं नुकसान भविष्यामध्ये होऊ नये किंवा पुराच्या निमित्तानं होऊ नये यासाठी शासनाने हे पैसे मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये 73 प्रस्ताव जे आहेत हे सुप्रमासाठी परत शासनाकडे गेलेले आहेत. ते लवकरात लवकर आता मंजूर होऊन येतील आणि सगळी कामं मला असं वाटतं की प्रगतीपथावर आहेत. 1 वर्षामध्ये सगळी कामं संपतील. त्यापुढे किलोमीटरचा विचार केला तर भूमिगत किती पूर्ण झाला ते देतो ना डिटेल. आता ते किलोमीटर आणि इंच घेऊन मी नाही ना बसत, त्याच्यामध्ये ते देतो. पैसे आले नाही सर, GR आला, पैसे आले नाही. ते आपत्तीसाठी नाही सर, ते मॉक ड्रिलसाठी होतं, ऑपरेशन अभ्याससाठी होतं. त्यांचं म्हणणं आहे की ते मॉक ड्रिलसाठी 1 कोटी रुपये होते ते अजून. अभ्याससाठी. आणि मॅडम आपत्कालीनसाठी आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. DPCच्या 5% हे आपत्कालीनला ठेवावेच असा निर्णय झालेला असल्यामुळं जे 406 कोटीचा आमचा आराखडा आहे बरोबर ना, त्यातले 5% म्हणजे 20 कोटी रुपये हे आम्ही आपत्कालीन यंत्रणेसाठी ठेवणार आहोत. आता आपली मीटिंग चालू असताना आपण एक चांगली सूचना केली की रत्नागिरी विविध शहरांमध्ये होल्डिंग जे आहे होल्डिंगचं म्हणजे शहर झालेलं आहे असं मी थोडं ऐकलं होतं. ते नेमकं साहेब काय आपण सूचना केली? अनधिकृत होल्डिंग तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश मी पूर्ण जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, आवश्यक असलेली होल्डिंग फक्त ठेवावी. मी तुम्हाला सांगतो उदाहरण. मी सांगितलं काही होल्डिंग ना अशी आहे ती बघा, होल्डिंग हे असं असलं पाहिजे, असं जाताना होल्डिंग असं दिसलं पाहिजे. काही होल्डिंग ही अशी आहे म्हणजे उद्या काजी साहेबांना होल्डिंग जर हे वाचायचं असेल तर होल्डिंगच्या खालीच जावं लागतं आणि वाचून परत गाडीत बसावं लागतं. तर अशी जी काही होल्डिंग आहेत तुमच्या आमच्या शिफारशीनं झालेली ती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकाऱ्यांकडनं ऑर्डर घेऊन काढून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचं देखील नुकसान होणे ही देखील दक्षता घेतली पाहिजे हे देखील सूचना दिलेल्या आहेत. पण रत्नागिरी शहर हे निसर्गरम्य शहर आहे, विविध पर्यटनाचे ठिकाणं तिथं निर्माण झालेली आहेत, त्याचं ते शहर आहे असं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जावं, होल्डिंगचं शहर आहे असं जाऊ नये याची दक्षता आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेली आहे. नंबर 1. नंबर 2, होल्डिंगचं सर्वे करायला काय सांगितलं, कारण होल्डिंग पडून देखील दुर्घटना घडलेल्या आहेत. तर जी कमकुवत होल्डिंग आहे, जी अनधिकृत होल्डिंग आहे ती तात्काळ काढावी, नाही तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणं अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. हो, त्या कॉन्ट्रॅक्टरना पण सांगितलंय, कॉन्ट्रॅक्टर 2 दिवसात काम सुरू करतो. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती ठिकाणी मॉक ड्रिल्स घेण्यात आले आणि ते जिल्हाधिकारी काय प्रतिसाद मिळाला? दुसरा आपल्याला प्रश्न आहे. हा ठीक आहे साहेब, आता 1 मिनिट फक्त हे दाखवू का. आपत्कालीन यंत्रणा ही जिल्ह्यातली अतिशय सक्षम असावी म्हणून हा जो फोन आहे हा सॅटेलाईट फोन आहे आणि असे सॅटेलाईट फोन देखील 24 हे प्रशासनाने घेतलेले आहेत. जिथं कुठेही रेंज मिळणार नाही किंवा कुठेही रेंज नसते अशा ठिकाणी वापरले जातात. फक्त हे प्रशासनासाठीच आहे. हा विचारा ना सर. खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होतंय, नरकातला स्वर्ग. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक दावे केलेले आहेत. त्यातलाच एक दावा त्यांनी केला की अटक होण्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेचा त्यांना फोन आला होता, अमित शहा यांना बोलू का, पण त्यांनी असं म्हटलं की मी म्हणालो मी समर्थ आहे, अटक होऊ द्या, असा दावा त्यांनी केलेला आहे पुस्तकामध्ये. काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे, ही काल्पनिक आहे. हे आधी पहिलं वाचावं लागेल. पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना 2 विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो. आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो. आणि या पुस्तकाचं काय, पुस्तकाचं नाव काय, नरकातला स्वर्ग. मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातला नरक हे पुस्तक लिहिणार आहे. कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे 2 प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागले. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं याच्यावर सत्य घटना काय आहेत ह्या मला देखील माहिती आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं
अमित शहांवर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील. परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते हे काल मला कळलं. आपण लिहिणार सर भविष्यात पुस्तक? आम्ही सांगितलं पहिलं ते वाचतो, ते वाचून नंतर ठरवणार. पण मला पुस्तकात मग करोनामधले खिचडी आणावी लागेल, करोनामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेले मंडप आणावे लागतील, त्याच्यासाठी कोविड सेंटर जी तयार केलेली आहेत ती त्याच्यामध्ये आणावी लागतील. जे सत्य आहे ते काल्पनिक नाही, सत्य. खिचडीमध्ये किती ग्राम खिचडी द्यायची होती, किती ग्राम दिली गेली, मंडप कसे घालायचे होते, कसे घातले गेले, करोना सेंटर कसे उभे करायचे होते, कसे केली गेली, ऑक्सिमीटर किती द्यायचे होते, किती दिले गेले, हे सगळे सत्य घटना मला त्याला आणायला लागतील. म्हणून पहिला आधी हे वाचतो आणि मग माझा निर्णय मी घेतो. महायुतीमध्ये मनसे सहभागी असेल का स्वराज्य स्थानिक निवडणुकांमध्ये? आज जिल्ह्यात नाही का, परवा मी हे पण सांगितलं की माझी काय राजसाहेबांबरोबरची पहिलीच भेट नव्हती. मी त्या परिसरामध्ये होतो, मी स्वतः राजसाहेबांची चर्चा केली, मी स्वतः राजसाहेबांना सांगितलं की मी चहाला येतोय म्हणून. त्यांनी मला चहाला बोलवलं, चहा घेतला, खिचडी खाल्ली. पण ती खिचडी करोनातली नव्हती, ती खिचडी घरगुती होती आणि प्रेमानं दिलेली होती. करोनातली खिचडी जे आपल्याला आजारी लोकांना द्यायची होती ती 350 ग्रॅम होती, ती 100 ग्रॅम दिलेली होती. ही 350 पेक्षा जास्त होती. साहेब, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आपण राज्याचे नेते आहात, माझा प्रश्न आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चित्र का असेल? युतीवर की महायुतीवर? तर इथून आधी चित्र का असेल? सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत, त्याच्यामुळं तो काही प्रश्न येत नाही. भाजपचे नेते मंडळी, आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील, सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदेसाहेबांकडे, देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील. फायनल डिसिजन ते घेतील, पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत. महायुतीनं लढणार, महायुतीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर येणार, सगळ्या पंचायत समितीवर येणार, सगळ्या नगरपालिकेवर येणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मुंबई महापालिकेत नाही, मला माहित नाही. तुम्हाला काय माहिती असेल सांगा. मग आमचं काम थांबलंय का? खाजगी सचिव असला म्हणजेच काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे. जे फील्डवर काम करतात, जे फील्डवर जातात त्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता भासत नाही. त्यातला कदाचित मी असेल. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस एकत्र आल्यानंतर काँग्रेसची धावाधाव होताना दिसते. काय शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येताना दिसते, चर्चा होते, पण काँग्रेसची धावाधाव सुरू झाली. काँग्रेसची धावाधाव आता काय धावाधाव, काँग्रेस धावाधाव करून करणार आहे काय? ज्यांचे 8 आमदार निवडून आलेत, 9 आमदार निवडून आलेत, ठीक आहे, फेक नरेटिव्हमुळे ते खासदार त्यांचे वाढले, पण त्यांना आता भवितव्य कळलं आहे दिल्लीमध्ये काय झालं, अन्य ठिकाणी काय होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची धावाधाव करून काहीच उपयोग नाही, ते आहे तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आम्ही जिंकणार आहोत. साहेब, 3-4 महिन्यापूर्वी आपण पक्षप्रवेशचा जोरदार धडाका लावला होता आणि ते थांबले, सध्या ब्रेक लागले, म्हणजे काय कुठचा तुम्ही राज्यस्तरावर येणारे पक्ष, आपले येणारे पक्ष मध्यंतरी जोरात चालू? आपण कदाचित कार्यबाहुल्यामुळं कालचा पक्षप्रवेश बघितला नसेल. काल नमेश बाबर नावाचे कात्रज विकास आघाडीचे संस्थापक, जे पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडून आणू शकतात, अशा प्रमुख 350 लोकांनी काल प्रवेश केला आणि 10,000 लोकांचा शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा 15 दिवसानंतर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या 15 दिवसामध्ये सुट्ट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत राजीनामे देऊन, ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील, एवढंच तुम्हाला मी सांगतो. ते मी सांगत नाही. सांगायची तुझा पण आहे प्रवेश. साहेब, पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आरोग्याचा असतो. आरोग्याबाबत आपण कोणती खबरदारी घेतली? आरोग्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही जो आढावा घेतला त्याच्यामध्ये किती औषधं आहेत, ॲम्ब्युलन्स कशा आहेत, कार्डियक ॲम्ब्युलन्स काय आहेत, 108ची परिस्थिती काय आहे, सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे, PSC सेंटरची परिस्थिती काय आहे, ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय, उपकेंद्राची परिस्थिती काय, सगळं आढावा आम्ही घेतलेला आहे. सज्ज आहेत सगळे? सज्ज.
पण सज्ज जरी असलो तरी अशी आपत्कालीन परिस्थिती, दुर्दैवी परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यावर येऊ नये ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला, धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.